हॅलो एव्हरीवन, कसे सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आज आपण ना तुमचा जो MSCचा जो टॉपिक आहे तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याच्यावरती विचारला होता क्वेश्चन. ओके, तो म्हणजे तुमचा प्रोटेक्टिंग ग्रुप. आता नेमकं प्रोटेक्टिंग ग्रुप काय आहे, कुठले कुठले फंक्शनल ग्रुप यूज करू शकतात तुम्ही, वॉट एव्हर जे काही ते आज आपण डिस्कस करणार. ठीक आहे, रिॲक्शन कशा प्रकारे होतं वेगळं. तुम्ही जर हा बेसिक तुम्ही जर लक्ष दिलं व्यवस्थित तर तुम्हाला काही एक प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके, तर तुम्ही जेवढं मी सांगते तेवढं व्यवस्थित करण्याचा कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय क्युरियस असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, आता बघा नेमकं प्रोटेक्टिंग ग्रुप काय ते बघूया. ठीक आहे, प्रोटेक्टिंग ग्रुप म्हणजेच काय की तुम्ही काय काय प्रोटेक्टपर्यंत तुम्हाला लक्षात येऊन गेलं असेल. काही गोष्टी असतात ते बेसिक आपण जर अंडरस्टँडिंग केलं, ठीक आहे ना, रट्टा तर काही मारायचं नाही आपल्याला. तुम्ही एक म्हणू शकता की प्रोटेक्ट म्हणजे काय, तर आपण बघा कुठे पण गेलो तर आपण काय करतो, मोठ्यावर जे काय असेल बघा, आपण जर हाऊस वगैरे आलं त्याला आपण काय प्रोटेक्ट करण्यासाठी गेट वगैरे बसवतो, बरोबर की नाही. जसं आपल्याला जेव्हा थंडीचे दिवस येतात तेव्हा आपण स्वेटर वगैरे यूज करतो. हे सगळे कसं आपण स्वतःला प्रोटेक्ट करतो. म्हणजे प्रोटेक्ट करणं लक्षात आलं का तुमचं, म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही काय करताय ती गोष्ट तुम्ही काय करणार, ब्लॉक करून देणार आहे. कळतंय का, ब्लॉक करून देणार. एक सिम्पल प्रकारे सांगते मी तुम्हाला. ठीक आहे, फक्त तुम्हाला अर्थ काय आहे ते फक्त समजून घ्या. ठीक आहे, प्रोटेक्टिंग ग्रुप म्हणजेच काय. आता प्रोटेक्टिंग ग्रुप म्हणजे तुम्हाला एक प्रकारे समजा जो फंक्शनल ग्रुप असतो त्याला आपण काय करतो, ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा एक्झाम्पल घेईल ना तेव्हा तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होईल. फक्त आता जस्ट लक्ष द्या की जे फंक्शनल ग्रुप तुम्ही काय केला, ब्लॉक करता. रिॲक्टिव्ह ज्याची मोर रिॲक्टिव्ह फंक्शनल ग्रुप असतो त्याला आपण काय करतो, एक प्रकारे ब्लॉक म्हणजे त्याची रिॲक्टिव्ह सेमच राहणार आहे, बरोबर की नाही. पण आपण काय करणार, आता जर सपोज तुमचे जर इथं दोन ग्रुप दिले तुमच्याला, एक मोर रिॲक्टिव्ह असणार आहे आणि एक लेस रिॲक्टिव्ह असणार आहे. तर तुम्हाला माहिती की जो कुठलं रिॲक्शन फटक्यात करेल, जो मोर रिॲक्टिव्ह असेल ऑब्वियसली तो फटक्यात करेल की नाही रिॲक्शन. तर आपण काय करणार, जो फंक्शनल त्याला काय करणार, एक प्रकारचं त्या ग्रुपला आपण ब्लॉक करण्याचा प्रयत्न. ब्लॉक करण्याचं म्हणजे काय करणार, आपण कुठल्या तरी एखाद्या ग्रुपने, प्रोटेक्टिंग ग्रुपने आपण काय करणार, त्याला ब्लॉक करून देणार. ठीक आहे, तर तो पण ही तुमचा जो प्रोटेक्टिंग ग्रुप आपण कसा यूज करू शकतो की जर तुम्ही जर रिॲक्शनमध्ये त्याला जर तुम्ही एका प्रकारे ब्लॉक जर केला तर तुम्ही त्याला पुन्हा रिजनरेट करू शकतात. रिजनरेट करू शकतात म्हणजे काय, जे आपली लास्ट स्टेप येईल तेव्हा आपण तुम्ही तो काय करू शकता, तुम्ही पुन्हा ती रिॲक्शन करून तुम्ही त्याला पुन्हा तो ग्रुप काय करू शकतो, ॲज सच जसा तसं तुम्ही रिजनरेट करू शकता रिॲक्शनमध्ये. कळतंय. आता म्हणजे डीप प्रोटेक्शन म्हणून तुम्ही यूज करणार लास्ट स्टेपमध्ये करणार. ठीक आहे, जस्ट तुम्हाला प्रोटेक्ट म्हणून लक्षात आलं असेल तर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होणार आहे की तुमचं काय असू शकतं की प्रोटेक्टिंग ग्रुप नक्की मला सांगायचं काय. तुम्ही जेवढं समजलं आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला प्रोटेक्टिव्ह ग्रुपचा अर्थ कळला आहे. ठीक आहे ना, म्हणजेच काय, फंक्शनल ग्रुप टू द ब्लॉक इन द रिॲक्टिव्हिटी ऑफ द मोर रिॲक्टिव्ह फंक्शनल ग्रुप अँड इट्स रिमेन्स सच ड्युरिंग द कोर्स ऑफ द रिॲक्शन. द फंक्शनल ग्रुप इज रिजनरेट इन द डीप प्रोटेक्शन इन द लास्ट स्टेपमध्ये आपण काय करणार, डीप प्रोटेक्शन करणार आणि पुन्हा आपल्याला तोच ग्रुप बघा पॉसिबल होऊ शकतो. ठीक आहे, आता बघा एक्झाम्पल काय सांगितलं की एक्झाम्पलनुसार आपण जाऊयात. एक्झाम्पलवरनं तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा या प्रकारे तुम्हाला काय दिलं, एक्झाम्पल दिलं असेल. सपोज मोठं जे काय एक्झाम्पल असणार, जसं आपण बेसिक म्हणून हा घेऊया. ठीक आहे, तुमचा एक किटो ग्रुप दिलेला आहे, एक तुमचा कसा दिलेला आहे, इस्टर ग्रुप दिलेला आहे. कळतंय. आता तुम्हाला सर्वांना माहिती की तुमचा जो किटो ग्रुप असतो, बरोबर की नाही, तो कसा असतो, मोर रिॲक्टिव्ह असतो. कसा असतो, मोर रिॲक्टिव्ह असतो. कोणापेक्षा, हा इस्टेरिक ग्रुपपेक्षा. मग आपण काय करणार, एक सिम्पल प्रकारे काय करणार तुम्ही, आता बघा दोघींची रिॲक्शन, जर आपल्याला दोघांची रिॲक्शन नको आहे, बरोबर की नाही, आपण जे रिॲक्शन बघणार आहे त्याच्यात आपल्याला दोघांची नको आहे, इन्व्हॉल्वेशन दोघांचं नको आहे. आपण काय करणार, मग एका ग्रुपला काय करणार, जस्ट तो रिॲक्ट नाही करायला पाहिजे म्हणून आपण काय करून टाका. आता मोर रिॲक्टिव्ह तर लगेच सडनली रिॲक्ट होऊन जाईल, लेसला तो जागाच देणार नाही. तर तुम्ही काय करणार, ह्या ग्रुपला काय प्रोटेक्ट करून देणार. एक प्रकारचं काय करणार तुम्ही, प्रोटेक्ट करणार. म्हणजे प्रोटेक्ट म्हणजे तुमचे जे पण प्रोटेक्टिव्ह एजंट असणार त्याच्या मोठे जे काय असणार रिड्युसिंग एजंट तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकतात. पुढे आपण एक्झाम्पल बघणार त्या तुम्हाला स्पेसिफिक समजत जाईल. पण जस्ट मी तुम्हाला सांगते काय की जो मोर रिॲक्टिव्ह ग्रुप असणार त्याला आपण काय करणार, ब्लॉक करण्याचं काम करणार. ब्लॉक करा. आता सपोज याला तुम्ही जर ब्लॉक करून तर हा रिॲक्शन पार्टिसिपेट करणार का, करणारच नाही. मग जो रिॲक्शन होईल जी पण काय होईल ती कशावर होईल, मग जो रिॲक्शनमध्ये उतरणार आहे, जो लेस रिॲक्टिव्ह ग्रुप असणार आहे, आपण ज्यासोबत रिॲक्शन आपल्याला करायची स्पेसिफिक करायची, तोच तुम्ही ग्रुप काय करणार, तुम्ही यूज करणार आहे. कळते का. आय थिंक इथपर्यंत तुम्हाला सगळं लक्षात आलं असेल, बरोबर की. लेस रिॲक्टिव्ह फंक्शनल ग्रुप द फर्स्ट नीड इन टू प्रोटेक्ट करणार, नंतर मग तुम्ही तो रिएजंट अटॅच करून लेस रिॲक्टिव्ह फंक्शनल ग्रुप अँड प्रोटेक्ट द किटो ग्रुप. आणि पुन्हा मग तुम्ही तो ग्रुप काय करू शकता, रिजनरेट पण करू शकता. कशाने, डीप प्रोटेक्शन करून लास्ट स्टेपमध्ये. ठीक आहे, जसं एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पलवरनं इझिली अंडरस्टँड. आता बघा इथे एक्झाम्पल दिलं आपल्याला, कुठला जसं एक्झाम्पल दिलं इस्टेक म्हणजे हा आपण तोच एक्झाम्पल घेतला आहे. आता सिम्पली प्रकारे तुम्हाला काय दिलं आहे, काय सांगितलं त्यांनी आपल्याला,
LiAH4 दिलेला आहे. ठीक आहे, हा तुमचा काय रिड्युसिंग एजंट आहे आणि फायनली तुमचं आन्सर तुम्हाला मिळालं आहे. हा तुमचं काय टार्गेट मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, मग आता ह्याचं मेकॅनिझम कसं येणार बरं का, कसं येणार याचं मेकॅनिझम. तुम्ही रिॲक्शन सॉल्व करता. ठीक आहे, तुम्ही तर रिॲक्शन करणार तर तुम्ही ऑब्वियसली रिॲक्शन आपली काय सडनली होत जाईल. पण आपल्याला काय करायचं आहे की इथं काय करणार, आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं करता. प्रोटेक्ट करण्यासाठी कुठला ग्रुप ते आपण यूज करणार आहे. ठीक आहे ना, तर तुम्ही काय करणार आहे, जो मोर रिॲक्टिव्ह ग्रुप असणार आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं की हा तुमचा कीटो ग्रुप आहे, तो कसा आहे मोर रिॲक्टिव्ह, तो सडनली रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होऊन जाईल. म्हणून आपण काय करणार, याला पहिले त्याला काय करणार, आपण ब्लॉक करण्याचं काम करा. तुम्ही काय इथे डाळ घेतलं तुम्ही, बरोबर की नाही. तर हा काय करेल, सिम्पली प्रकारे काय याला काय करून टाकेल, हा रिॲक्शन याच्यासोबत करेल आणि काय होऊन जाईल तुमच्याने ही रिॲक्शन काय होऊन जाईल, हा जो ग्रुप आहे तो काय होऊन जाईल, ब्लॉक होऊन जाईल. एक प्रकारे म्हणजे तुमचा ब्लॉक करून ठेवला आहे आपण. ठीक आहे, म्हणजे ह्या प्रकारे तुमच्या नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला काय भेटणार, ह्या प्रकारे हा रिॲक्शनमध्ये गेला आणि जस्ट ह्या प्रकारे तुम्हाला काय भेटणार आहे, तुम्हाला जस्ट मॉलिक्यूल भेटणार, ह्या प्रकारे भेटणार. ठीक आहे, आता तुम्ही काय करणार, रिॲक्शन आपल्याला कशावर करायची, लेस रिॲक्टिव्ह याच्यावरती करायची, बरोबर नाही, लेस रिॲक्टिव्ह ग्रुपवरती करायची. आता हा तर प्रोटेक्ट झाला म्हणून याला आपण बघणारच नाही, आता कळते का, बघणारच नाही. मग तुम्हाला काय मिळणार, मग तुम्ही रिॲक्शन कशासोबत करायला, LiH4 सोबत करायला. आता सिम्पली प्रकारे काय होऊन जाईल, इथं काय होईल, तुमची जी पण रिॲक्शन होती इथं होईल, बरोबर की नाही. हा जो इथील ग्रुप आहे तिथं काय होईल, सिम्पल तुम्हाला माहिती आहे की जी हायड्रेशन रिॲक्शन होते त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करतो, तो ग्रुप निघून जातो आणि तुमचं काय होऊन जाईल, सिम्पली प्रकारे ॲडिशन होऊन जाईल हायड्रोजनची, कळते की नाही, हायड्रोजनची तुमची याच्या प्रकारे ॲडिशन होऊन जाईल. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला काय भेटणार, मग ह्या प्रकारे भेटणार, बरोबर की नाही, तुमचा हा कार्बन ग्रुप आणि जस्ट ह्या प्रकारे तुम्हाला काय फायनल रिॲक्शनमध्ये तुमचा हा जो इस्टर ग्रुप आहे तो निघून तुमचं काय रिॲक्शन करणार, याच्यासोबत कम्प्लिटली रिॲक्शन करणार आणि फायनली तुम्हाला हा भेटणार आहे. कळते का, रिॲक्शन केल्यानंतर तुम्हाला फायनली तुमचं काय भेटणार, हा भेटणार, म्हणजे तुमचा हा OH आणि इथं जस्ट हा तुमचा कार्बन ग्रुप म्हणजे रिॲक्शनमध्ये जातात. नेक्स्ट आहे तुमच्याला तुम्ही काय करणार, आता आपलं पुन्हा रिजनरेट करायचं, तो ग्रुप आपल्याला पुन्हा आणायचा. आता आपण याला डिप्रोटेक्ट तुमचा हा जो ग्रुप होता त्याला प्रोटेक्ट करून दिला, मग आपण याला पुन्हा आपण काय करणार आहे, जे आपले फर्स्ट मॉलिक्यूल जो होता त्याच्यामध्ये रिजनरेट करणार. म्हणजे तुम्हाला फायनली कसं भेटणार, मग तुम्ही सिम्पल डिप्रोटेक्शन म्हणजेच काय, तुम्ही याच्यामध्ये काय यूज करू शकता, हायड्रोजन यूज करा, म्हणजे जसं हायड्राईड तुम्ही जर ॲडिशन करण्यासाठी यूज करू शकता. तर रिॲक्शन बघा H2 यूज केला आहे तुम्ही, त्याच्यामध्ये काय होणार, सिम्पली प्रकारे जसं या प्रकारे रिॲक्शन होणार, बरोबर की नाही. हा तुमचा कंपाऊंड आणि काय होणार H2 म्हणजेच काय, तुमचा जो हायड्रोजनचे 2, ठीक आहे, आणि तुमचा हा OH ह्या प्रकारे. ठीक आहे, जस्ट इथून काय होऊन जाईल, बॉन्ड ब्रेक होऊन जाईल, इथून काय होऊन जाईल, बॉन्ड ब्रेक होऊन जाईल, कळते का. आणि तुमचं काय हा OH आणि हा OH येईल. ओके, हा OH ही ॲज बाकीचा आहे जसं तसं ठेवायचा, हा OH येईल. नंतर मग काय होऊन जाईल, मग नेक्स्ट स्टेपला जेव्हा तो रिॲक्शनमध्ये जाईल त्या आपण हा जो तुमचा वॉटर मॉलिक्यूल इथला H आणि हा OH तुमच्या काय निघून जाईल आणि हा डबल बॉन्ड इथं फॉर्मेशन करेल. म्हणजे तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय भेटणार आहे, हा भेटणार आहे. कळते का, फायनल प्रोडक्ट तुमचा आला हा भेटणार आहे. आणि आपल्याला हाच दिलेला आहे टार्गेट म्हणून, तुम्हाला जो दिला आहे तो मॉलिक्यूल आपल्याला हा डिराईव्ह करायचा आहे. म्हणजे प्रोटेक्टिंग ग्रुपचं तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण काय करतो, आधी तो ग्रुप काय करून टाकतो, आपण प्रोटेक्ट करून टाकतो की त्याने रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व व्हायला नाही पाहिजे म्हणून. आणि नंतर मग आपण त्याला काय करतो, रिजनरेट पण पुन्हा करू शकतो आपण, कारण की आपल्याला फायनली आन्सरमध्ये आपल्याला काय पाहिजे, तो ग्रुप पाहिजे. तर आपण काय करू, त्याला पुन्हा आपण काय करू, रिजनरेट करू शकतो. ठीक आहे, ह्या प्रकारे तुमची रिॲक्शन होणार आहे. नंतर हे सेकंड एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे, ह्या प्रकारे दिला आहे आणि त्याच्यामध्ये दिलं आहे आपल्याला ॲरोवरती ZnHg दिला आहे, HCl दिला आहे, तुम्हाला फायनली मॉलिक्यूल दिला आहे. कळतं आहे, हा दिलेला आहे तुमचा फायनली मॉलिक्यूल. ठीक आहे, तर तुम्ही याच्यामध्ये काय करणार आहे का सांगा बरं का, कोण कोण काय करू शकतं, काय तुम्ही, मी जस्ट एक्झाम्पल सांगितलं बस याच प्रकारे जायचं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी. कळतं आहे का, सिम्पली प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे इथून तुम्ही जो डायल यूज केला आहे तिथं काय करणार, इथं पण तुम्ही काय करणार, तुमचा जो, कारण की बघा हां इथं एक तुम्ही सांगणार की तुम्ही तो दोघी पण ग्रुप किटो आहेत, मग काय करायचं, मग एका ग्रुपला आपण काय करायचं, ब्लॉक करायचं. आपल्याला दोघी पण नको आहे, फक्त एक ग्रुप तुमचा काय व्हायला पाहिजे, ब्लॉक व्हायला पाहिजे. तर एक ग्रुप काय करा, तुम्ही ब्लॉक करा आणि एकासोबत काय करा, रिॲक्शन करा. कळतं आहे का, दोघी पण सेमच आहेत ना. मग तुम्ही काय करणार, एकाला तुम्ही काय करणार, ब्लॉक करून टाकणार. मग ब्लॉक करणार तुम्ही कुठल्या पण ग्रुपला एकाला ब्लॉक करा आणि जस्ट रिॲक्शन पुढे कंटिन्यू करा. आता काय होईल, मग तुम्ही जर इथं सपोज तुम्ही डायल वगैरे यूज केला तर इथे काय होऊन जाईल, ह्या प्रकार स्ट्रक्चर भेटणार ना. ठीक आहे, आपण पुढे मेकॅनिझम केलं जे सॉल्व, हे बघा मेकॅनिझम. तर वन इक्वॅलंट प्रोटेक्शन करणार, म्हणजे एकाच ग्रुपला वन इक्वॅलंट प्रोटेक्शन तुम्ही करणार आहे, एकाच ग्रुपला तुम्ही प्रोटेक्शन करणार आहे आणि एकासोबत रिॲक्शनच करणार आहे. तर तुम्हाला काय मिळालं, ह्या प्रकारे भेटला आणि नंतर मग तुमचा हा काय ग्रुप झाला, प्रोटेक्ट झाला. आता जी पण रिॲक्शन होईल त्याच्यावरती होईल, म्हणजेच काय होऊन जाईल, जेव्हा तुम्ही झेड मर्क्युरी जेव्हा यूज करणार असेल तुम्ही काय होऊन जाईल, हा ग्रुप काय होऊन जाईल, कार्बन ग्रुप निघून जाईल. जस्ट आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय करायचं आहे, आता डिप्रोटेक्शन आहे, तुम्हाला पुन्हा तोच आणायचा आहे.
कळतं आहे की नाही. डायल वगैरे यूज करून तुम्ही काय करणार फायनली मग तुमचा जो यूज होणार आहे ह्या प्रकारे इथं जशी रिॲक्शन आपण केली रिप्रोडक्शन जसं केलं त्या प्रकारे काय होऊन जाईल मग जसे या प्रकारे तुमचं मेकॅनिझम येणार आहे बरोबर की नाही. ह्या प्रकारेच येईल. कळतं आहे का. तुमचा OH फक्त तुमचा जो मॉलिक्यूल असणार आहे त्याचं फक्त स्ट्रक्चर चेंज राहणार आहे. आता काय होणार सिम्पल प्रकारे काय होऊन जाईल इथं तुमचा काय झाला OH झाला. मग इथं काय होऊन जाईल हा डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल आणि हा याच्यासोबत तुमचा वॉटर मॉलिक्यूल काय होऊन जाईल निघून जाईल. हा OH आणि हा तुमचा हायड्रोजन किती झाला आहे हायड्रोजन 2 आणि हा ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूल तुमचा निघून गेला आणि इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन करून फायनल प्रोडक्ट तुम्हाला मिळाला. कळतं आहे का. आय थिंक कोणाला कन्फ्युजन नसणार आहे असं मला वाटतं आहे. कन्फ्युजन तुम्हाला विचारू शकतात. आणि हो कोणाला जर ऑनलाईन क्लासेस वगैरे जॉईन करायचे असतील ऑफलाईन क्लासेससाठी पण तुम्ही मेसेज करू शकतात. तुम्ही कुठे राहतात तर तुम्ही मेसेज करून सांगा. आपण ऑफलाईन क्लास पण घेतो आणि ऑनलाईन पण घेतो. जेव्हा पण कोणी इच्छुक असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा किंवा इंस्टाला पण फॉलो करा. इंस्टा ID पण शीतल गिरासे. ओके. व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका. आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. आणि जर नवीन असणार चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून मी जे पण नवीन कुठले व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पहिल्यामध्ये मिळेल. बघा आता बघा मेन फीचर काय आहेत प्रोटेक्टिंग ग्रुपचे मेन फीचर्स काय आहेत तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्ही हे तुम्हाला बेसिक लक्षात राहण्यासाठी हे करून ठेवलं आहे. तर एक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे की शुल बी इनर टुवर्ड द रिएजंट. तुमचा जो पण तुम्हाला मॉलिक्यूल असणार जो पण असणार आहे बघा मी तिघी पण डिस्कस करते. एक तर तुमचा काय असणार शुल बी इनर द टुवर्ड द रिएजंट मस्ट बी इझिली रिमूव्ह अँड डी प्रोटेक्ट अंडर द सर्टन कंडिशन शुल बी द स्टेबल अंडर द रिॲक्शन कंडिशन. तुम्हाला असा कंपाऊंड घ्यायचा असा मॉलिक्यूल घ्या प्रोटेक्टिव्ह ग्रुप असा घ्यायचा आहे तुम्हाला की त्याने स्वतःहून रिॲक्शन केलीच नाही पाहिजे. आता जर सपोज तो जर रिॲक्शनमध्ये जर स्वतः इन्वॉल्व्ह होऊन जाईल तर रिॲक्शनला प्रोटेक्शन कसं करणार तो करूच नाही शकत ना. म्हणजे तुम्हाला कसा पाहिजे मग तो तुमचा जस्ट इनर शो टुवर्ड द रिएजंटमध्ये तुमचा जस्ट तो काय व्हायला पाहिजे तो जेवढा तुम्ही दिलेला आहे ठीक आहे ना प्रोटेक्ट करण्यासाठी तेवढ्या ग्रुपला तो प्रोटेक्ट करायला पाहिजे आणि तो पुन्हा रिॲक्शनमध्ये इन्वॉल्व्ह व्हायला नको पाहिजे असा तुम्हाला प्रोटेक्टिंग ग्रुप यूज करायचा आहे. ठीक आहे. आणि तो इझिली काय व्हायला पाहिजे रिमूव्ह व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही डी प्रोटेक्ट करतात ना लास्ट कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही डी प्रोटेक्ट करताय डी प्रोटेक्ट म्हणजेच काय की तुम्हाला तो पुन्हा तुम्हाला जो पुन्हा कंपाऊंड पाहिजे तर तुम्ही तो इझिली कसा व्हायला पाहिजे जो ग्रुप आपण डी प्रोटेक्टसाठी घेतलेला आहे तो ग्रुप कसा होऊन जायला पाहिजे इझिली काय होऊन जायला पाहिजे रिमूव्ह होऊन जायला पाहिजे. कळतं आहे का. म्हणजे इझिली लूव आउट होऊन जायला पाहिजे त्याने तिथं थांबलं नाही पाहिजे असं मला म्हणायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला त्या सर्टन कंडिशनला तो इझिली रिमूव्ह होऊन जाईल तर तुम्हाला फायनल तो प्रोडक्ट भेटून जाईल लास्ट स्टेपमध्ये बरोबर की नाही. आणि तो स्टेबल तुमची जी रिॲक्शन होतं म्हणजे तेच मी बोलले की रिॲक्शन जेव्हा आपण करतो तेव्हा त्याने कशामध्ये पण इन्वॉल्व्ह व्हायला नाही पाहिजे. म्हणजेच काय तो स्टेबल राहायला पाहिजे. जिथं तुम्हाला थांबवलं तिथंच थांबा पुढे तुम्ही जाऊ नका बरोबर की नाही. मग आता जी रिॲक्शन आपण करतो आहे प्रोटेक्शनसाठी जिथे करतो आहे ती तेवढ्यावरती तुम्ही सफिशियंट आहे बरोबर की नाही. पुढे रिॲक्शनमध्ये जर तो इन्वॉल्व्ह झाला तर आपली रिॲक्शन काही पूर्ण चेंज होऊन जाईल की नाही. त्याचे कंडिशन वगैरे वॉट जे काय होणार ते सगळं एकदम कम्प्लिटली आपलं एकदम चेंज होऊन जाईल. म्हणून तो कसा असला पाहिजे तो कंपाऊंड जो घेतो आहे तो कसा असला पाहिजे आपल्याला जर स्टेबल कंपाऊंड पाहिजे. ठीक आहे. त्या ग्रुप पुरताच तो तिथंच थांबला पाहिजे. म्हणजे एक प्रकार सिम्पल प्रकार सांगते मी स्टेबल अंडर द रिॲक्शन कंडिशन. ठीक आहे. आता प्रोटेक्शन ऑफ द अल्कोहोल आता याच्यामध्ये हाय तुमच्या प्रोटेक्शन ऑफ द अल्कोहोल आपण मग तुम्हाला जस्ट नेमकं प्रोटेक्टिंग ग्रुप काय ते आय थिंक तुम्हाला बेसिक लक्षात आलं असेल. तर आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये प्रोटेक्शन ऑफ अल्कोहोल हा घेऊया टॉपिक. कळतं आहे का. प्रोटेक्शन ऑफ अल्कोहोल आपण हा नेक्स्ट टॉपिकला घेऊ. कोणाला काही कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.